पावसाळा सुरू झाला आहे आणि प्रत्येकाचं लक्ष जातं ते वड्याकडे. तोच वडा आज आपण घरच्या घरी एकदम साध्या पद्धतीने बनवणार आहोत. इथे मी एक साधं वाटण तयार करणार आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा धने, थोडीशी कोथिंबीर आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं. हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये घालून त्याची अशी जाडसर भरड करायची. पूर्ण बारीक नाही करायचं आपल्याला. या पद्धतीने थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं. इथे मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. इथे मी 4 बटाटे उकडून थोडेसे मॅश करून घेतलेत. कढई तापत ठेवली. कढईत अगदी 2 चमचे तेल घातले. त्याच्यानंतर तेल छान कडकडीत तापल्यानंतर आपल्याला ह्याच्यात मोहरी घालायची आहे. अर्धा चमचा मोहरी छान तडतडल्यानंतर मोहरीसुद्धा एकदम व्यवस्थित तडतडली गेली पाहिजे. अगदी चिमूटभर हिंग घातलंय. मस्त फोडणी झाली आहे. त्याच्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालणार आहोत. वाटण अगदी आपल्याला 1 मिनटं परतून घ्यायचं आहे, लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत. मिरचीचा आणि लसणाचा जो कच्चेपणा असतो तो जाईपर्यंत आपल्याला वाटण थोडंसं परतून घ्यायचं आहे. वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. वाटण परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी उकडून घेतलेला थोडासा हाताने मॅश करून घेतलेला बटाटा घालणार आहे. बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे फोडणीमध्ये. चवीपुरतं मीठ घालते. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेऊन झाल्यानंतर हे आपल्याला एका बाजूला थंड करायला ठेवायचे. गरम गरम बटाट्याचे वडे नाही करायचे, म्हणजे भाजी जेव्हा गरम असते तेव्हा नाही करायचे. आता इथे एक बाउल घेतला आहे. बाउलमध्ये मी 4 चमचे बेसन घेतलं आहे. 1.5 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे. थोडीशी हळद, आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे. मिठाचं प्रमाण इथे परत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हे सगळे सुके जिन्नस पहिले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा बॅटर तयार करायचं आहे. जाडसर बॅटर तयार करायचं आहे. एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही. तुम्ही बघू शकता बॅटर एकदम मस्त झालं आहे. आता आपण वडे तळायला घेणार आहोत. वडे तळायसाठी मी जी भाजीची कढई होती तीच घेतली आहे. तेल तापत ठेवलं आहे मी. तेल मंद आचेवर तापत ठेवलं आहे. एकदम कडकडीत तापवायचं तेल. आणि जेव्हा तुम्ही वडे तेलात सोडता त्यावेळेला गॅस बारीक करायचा आहे, नाहीतर हात भाजू शकतो. ही काळजी घ्यायची आहे. गोळे तयार झाले आहेत भाजीचे. आता आपण वडे तयार करूया. मी या पद्धतीने वडे सोडते, म्हणजे बॅटर व्यवस्थित वड्याला लागतं. गरम गरम वडे तयार आहेत. एक साईड तळून झालेली आहे, दुसरी साईड सुद्धा व्यवस्थित तळून घेऊया. तुम्ही बघू शकता व्यवस्थित वडा बेसनाने कोट झालेला आहे अगदी. चला, गरमागरम वडे तयार आहेत.
मस्त गरम गरम वडे तयार झाले आहेत. आता हे मी सर्व करून घेते. या पद्धतीने आपला बटाटा वडा तयार झाला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.